नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या बुलढाणा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे। प्रतिनिधी सय्यद इरफान शहरातील प्रशासकीय इमारत आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोरील एका पानटपरीवर छापा टाकून ती सील करण्यात आली। प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। याशिवाय जळगाव जामोद इथंही गुटखा जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली असून कारवाई दरम्यान आरोपी वाहन चालक फरार झालाय। नेमकी काय आहे ही संपूर्ण कारवाई पाहूया हा विशेष अहवाल। अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या आदेशानुसार एफडीएच्या पथकाने बुलढाणा शहरातील प्रशासकीय इमारत आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोरील एका पानटपरीवर धाड टाकली। तपासणी दरम्यान प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचं आढळून आल्यानंतर संबंधित पानटपरी तात्काळ सील करण्यात आली। या कारवाईमुळे शहरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला। दरम्यान आजच जळगाव जामोद इथंही गुटखा जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली। मात्र कारवाई दरम्यान आरोपी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून मोठ्या प्रमाणातील मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे। प्रमोद पाटील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन प्रतिबंधित गुटखा विक्री विरोधातील अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिलाय। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। सर आज काय कारवाई केलेली आहे सर आपण? आज एकूण 2 कारवाया झालेल्या आहेत। जळगाव जामोद येथे 10/7 सकाळी 2:30 वाजता बरानपूर कडून जळगाव जामोद कडे येणारा एक टाटा इंट्रा नावाचं एक वाहन होतं। त्या वाहनामध्ये आपण वाह पान मसाला आणि डब्ल्यू च्युइंग टोबॅको सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा जवळजवळ 17 लाख रुपये किमतीचा साठा आणि वाहन ज्याची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे आणि एक जो वाहतूक करणारा होता आपण चालक म्हणूया त्याला, जो आरोपी पण आहे आणि जो फरार झाला घटनास्थळावरून, त्याचा मोबाईल असा साठा आपण जप्त करून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज सकाळी फिर्याद दाखल केलेली आहे। आणि आज सुद्धा या बुलढाणा शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ असोत किंवा कोटपा अंतर्गतचे तंबाखूजन्य पदार्थ असतात त्यांच्यावरील कारवाई असो, त्याचं पथक आज कारवाई घेत होतं। आणि ती कारवाई घेत असताना मला जी माहिती मिळाली ते अन्न सुरक्षा अधिकारी श्री निमनवलकर यांना एका पानटपरी चालकाकडे काही प्रतिबंधित अन्न पदार्थ मिळून आलेले आहेत। त्याचा आता पूर्ण तपशील माझ्याकडे नाहीये, परंतु जशी ती कारवाई पूर्ण होईल मला त्याचा तपशील मिळाल्यावरती मी सांगू शकेल। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट इथं शेताच्या वादातून एका महिलेसह तिच्या मुलांवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी सय्यद इरफान पीडितेच्या तक्रारीनुसार ट्रॅक्टर शेतातून नेण्यास विरोध केल्याच्या कारणावरून 15 ते 16 जणांच्या समूहानं महिलेला आणि तिच्या मुलांना बेदम मारहाण केली। या घटनेत एका तरुणाच्या हाताचं बोट तुटल्याचा दावा करण्यात आला असून महिलेच्या विनयभंगासह मंगळसूत्र हिसकावल्याचाही आरोप करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। पाहूया हा सविस्तर अहवाल। सकाळी देऊळघाट येथील शेतात आशा बेगम अब्दुल माजिद या गेल्या असताना त्यांच्या शेतातून ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून वाद झाल्याचं सांगितलं जात आहे। पीडितेच्या तक्रारीनुसार त्यानंतर 15 ते 16 जणांच्या समूहानं त्यांच्यावर हल्ला केला। तक्रारीनुसार महिलेला मारहाण करण्यात आली, तसेच तिचा विनयभंग करून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच तिची मुलं घटनास्थळी पोहोचली, मात्र त्यांच्यावरही लोखंडी सळईसह अन्य वस्तूंनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे। या मारहाणीत एका तरुणाच्या हाताचं बोट तुटल्याचं सांगण्यात येत असून इतर जखमींवरही सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे।
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून संबंधित तक्रारीची नोंद घेऊन पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. देऊळघाट येथील या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी होतीये. पोलीस तपासानंतर या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागून आहे.